तर या मर्दांशी टक्कर घेण्याची कोणी हिंमत करता कामा नये असं दृश्य साऱ्या हिंदुस्थानात उभं राहिलं पाहिजे. आणि शिवतीर्थावरील डरकाळी हे 50 डेसिमल मध्ये बसणार नाही, बसू शकणार नाही. यंत्र फाटेल पण आवाज नाही. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, ज्या वेळेला उभं राहायची वेळ येईल त्यावेळेला बसू नका. कारण आता राम जेठमलानी यांनी जे प्रकार सांगितले भ्रष्टाचाराचे, त्यामुळे आज ना उद्या तुम्हाला असं उभं राहावं लागणार आहे आणि ती वेळ काही दूर नाहीये. पण नेमकं त्याच वेळेला खाली बसाल. ठीक आहे, जरा नाही एकदम थोडं, अरे काय जरा आपल्याला पाहिजे ते थोडं, काय खटले घातले जातात, हे घातले जातात, तेवढ्याला त्यांचं ते थोबाड बंद करायला बरं असतं ते. बरं ठीक आहे, छान, धन्यवाद. राम जेठमलानी मुंबईत आले होते आणि त्यांनी मला फोन केला. म्हटलं नुसता फोन करू नका, लोकांना कळू द्या तुमचं आणि आमचं नातं आहे आणि शिवतीर्थावरती तुम्हाला यावं लागेल आणि परखड विचार तुम्हाला मांडावे लागतील आणि त्याप्रमाणे त्यांनी येऊन देशात कसा भ्रष्टाचार चाललेला आहे, दुसरं काही कामच नाही. काल एक गंमत म्हणून झाली, आमचे पत्रकार सुंदर झाली, चांगले प्रश्न विचारले. त्यामध्ये एक खास प्रश्न विचारला म्हणजे खाजगीकरणाबद्दल तुमचं काय मत आहे. कारण मला खाजगीकरणही पाहिजे, पण ते शरद पवारांसारखं नको. त्यांचं खाजगीकरण म्हणजे जिथे खाजवतील तिथून पैसे काढतात असलं खाजगीकरण मला नको. देशाच्या हिताचं जे काही असेल, महाराष्ट्राच्या हिताचं जे काही असेल, लोकांच्या हिताचं जे काही असेल ते जरूर केलंच पाहिजे आणि आम्ही करणार. जे काही आमच्या विरोधात आहे ते टोळकं एकत्र झालेलं आहे. खेळणार काय आता मी फारशी किंमत देत नाहीये आणि झालं शेवटी ते जे व्हायचं तेच झालं. जे मी म्हटलं त्याचप्रमाणे झालं. माझी काही भाकीतं असतात, माझे काही राजकारणाचे आडाखे असतात, ते बरोबर येतात, तसेच होतात. त्यांनी माझ्याबद्दल एक तक्रार केली सीबीआयकडे, म्हणजे माझा पाठिंबा पाहिजे ह्या माणसाला. आणि सीबीआयकडे माझी तक्रार करतो की बाळासाहेब ठाकरे यांचे काहीतरी भाई ठाकूरशी संबंध आहेत. काय गरज आहे तुम्हाला? पुरावा असेल ना, द्या की. पण असे समजते की, म्हणजे पत्रकारी भाषेत समजते की नव्हे, निश्चित हे असं आहे. तुम्ही जाहीर सांगतो की मला कसली लाज आली आहे, भाई ठाकूर हा शिवसैनिक होताच की. माझ्या सभेला वसई वगैरेच्या बाजूला जाताना भाई ठाकूर व्यासपीठावर येऊन बसायचा. मग आनंद निगे सांगायचा बाळासाहेब भाई ठाकूर तिकडे येऊन बसलाय. वाकून बघितलं की तो वाकायचा, नमस्कार करायचा, कधी वेळा हार घालायचा. एकेकाचे सगळे शिवसैनिक बदलले सगळे, त्यांनाच आमचे काही संबंध नाहीत. पण सीबीआयला कळवण्यासारखं काय होतं? ज्यांचा तुला पाठिंबा पाहिजे त्या माणसाच्या बाबतीत काड्या घालतोस. बरं, तुमच्याबरोबर जमलेलं टोळकं कोणचं? तिनईकर. बरं, त्याच्यानंतर हे जे बी डिसोजा, ज्यांचं थोबाड आत्ताच फुटलं, उपडे पडले आणि दात पडले. सामन्यामध्ये अग्रलेखामध्ये आम्ही ज्या वेळेला दंगलीच्या वेळेला जे अग्रलेख लिहिले ते काय गोमूत्रात बुडून नाही लिहिले. जे म्हटलं ते सत्य आहे आणि तेच बरोबर आता होत आलेलं आहे. आणि उद्या असं धरून चाललं की इमामांना पेन्शन देण्याची पाळी या महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रावर जर आणली, कारण हा पैसा तुमचा आहे, तुमच्या खिशातनं करोडरूपाने गेलेला, तिथे जमलेला, तुंबलेला, तो त्यांना वाटतं. आणि ह्याच्यावर जर मी तळाडून कडाडून लिहिलं, तुम्ही माझ्यावर केस घालता. आणि फालतू कोणीतरी जेबी डुसाचा उठतोय आणि तो सांगतोय की हे अग्रलेख असं आहे, त्याच्या काय त्या अग्रलेखामुळे झालं काय? शेवटी कोणाचं नुकसान झालं, कोणाचा फायदा झाला? या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा? म्युन्सिपाल्टीच्या नळात? हे मी असंच लिहित जाणार. मला खटल्यांची पर्वा नाहीये. काल परवाकडे आणखीन एक नोटीस आली परभणीची, घाला म्हटलं. मला जे देश हिताचं असेल तेच मी करत राहणार, मला खटल्यांची पर्वा नाही. पण धोका काय? आलतू फालतू असे प्रत्येकजण पत्रकारांच्या विरोधात जर कोर्टात जाऊ लागले तर लिहिणं मुश्किल होईल. न्यायमूर्तीच्या शेजारी आम्हाला चेंबर ठेवावं लागेल. अग्रलेख लिहिला, न्यायमूर्तींकडे जायचं, त्यांना सांगायचं बघाव काही गडबड नाही ना, भानगड नाही ना, प्रॉसिक्युशन होणार नाही ना, खटल्यासारखं नाही ना. मग राहिलं काय तुमचं स्वातंत्र्य?
म्हणून माझं असं म्हणणं आहे की आमच्या लिहिण्यावरती बंधन येता कामा नाहीये. आणि जर आम्ही वाकडे तिकडे लिहिलं तर त्याकरता गृह खातं बसलेलं आहे आणि दिल्लीमध्ये प्रेस काउन्सिल नावाची एक स्वतंत्र संस्था आहे जी आमच्यावरती कारवाई करते. जाती जमातीमध्ये उद्या काही भानगडी केल्या ते देतात आम्हाला, त्यांचं प्रेमपत्र येतं की अग्रलेख यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये तुम्ही लावून देणारा लिहिलात, करा काय करायचं ते. पुन्हा हक्कभंग आहेत हे आमदारांचे आणि ह्यांचे आणि त्यांचे, त्यांचे हक्क जपायचे. पण ज्यांच्या हक्काकरता तुम्ही ज्या विधानसभेमध्ये गेलेला आहात, ज्यांचे हक्क जमण्याकरता तुम्ही ज्या लोकसभेमध्ये गेलात, त्यांच्या हक्काबद्दल काही नाही. ते हक्क आम्हाला जपावे लागतात पत्रकाराच्या नात्यानं, आणि एक शिवसेना या संघटनेचा एक प्रमुख म्हणून सुद्धा मला त्यांचे हक्क जपावेच लागतील. कारण मी कोणी नसलो तरी माझा एक अधिकार आहे, तुम्ही बजावणार. हा एक संताप आहे. काय सहन करतात त्याविषयी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं, जोडणार की शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, मग त्यांना काय ओवाळू. आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. मला चिथवायचं नाहीये, पण तुमच्या हिंदुस्थानामध्ये तुमच्या पोटात सुरे जाऊ शकतात आणि सरकारला लाज नाही. यापुढे मी तुम्हाला सांगतोय, चित्र निदान महाराष्ट्रात शिवरायाच्या मर्दांच्या महाराष्ट्रात मी सहन करणार नाही. त्या याच्यामध्ये चिथावणी वगैरे काही नाही. आमच्या एकंदर जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. आम्ही काही देवनाचे बोकड नवत किंवा काल परकारचा भांज्याचा खटीक खाना नाहीये. श्रीलंकेत हिंदू उभे राहिलेले आहेत, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये झेंडूची माळ आहे आणि ते आपले चाललेले सुरापर्जित वगैरे वगैरे, चलो साले एकेकाची मुंडी घाल त्याच्या ह्याच्यात. हे नाही जमणार. गांडूची अवलाद म्हणून कधीही जगू नका. मेलात तरी चालेल, प्लेग आला तरी चालेल. मी उलट प्लेगच्या उंदरांना बोलेन, ये रे ये, या गांडूंना लवकर मरण आण, असं मी त्यांना सांगेन. कशा करता जगायचं? मर्द म्हणूनच आम्ही जगणार आहोत. आणि या मर्दांच्या बाबतीत म्हणाल तर या मर्दांची टक्कर घेण्याची कोणी हिंमत करता कामा नये. असं दृश्य साऱ्या हिंदुस्थानात उभं राहिलं पाहिजे. आणि ते चित्र मी हिंदुत्वाच्या रूपानं उभं करतोय. माझं भाषण नीट समजून घ्या, नाही तर उगीच गैरसमज होईल आणि पत्रकार मग एखादा हे करते, बाळासाहेबांनी खुंटा घातला वगैरे वगैरे, असं काही करू नका. बरं, भांडण काय तुमचं खुर्चीवरचं? छे, खुर्चीसाठी भांडायचं नाही, बिलकुल नाही. आम्हाला भ्रष्टाचारी काँग्रेसचा रावण जाळायचा आहे, गाडायचा नव्हे, जाळायचा आहे. राम जेठमलानी सांगितल्याप्रमाणे तो रावण तुम्हाला जाळावाच लागेल, दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत. बरं, नाव काय? नरसिंहराव. आणि चित्र काय? हिरण्यकश्यपू त्यांचं पोट फाडतोय. नाव काय? शंकरराव. तिसरा डोळा रावणच द्यावा, पण दोन डोळ्यांनी दिसत नाही. काय करायचे ते देवाचे नावं? बरं, त्यामाने आम्ही बरे आपले ठाकरे, ठोक तिच्या आयला झालं, ठणठणीत नाव. तर हे सगळं आहे. मी काय म्हटलं की आपण जागेवरनं भांडूया नको. मागच्या वेळेला जिथे तुम्ही पडलात तिथे आम्ही उभं राहण्याचा प्रयत्न करतो. निदान आम्हाला यंदा, म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही पडलात, यावेळेला आम्हाला पडण्याचा चान्स द्या. बरोबर आहे की नाही? दरवेळेला तुम्ही पडायचं आहे, बरं दिसतं काय? मग युती कसली ती? मागच्या वेळेला तुम्ही पडलात, ह्या वेळेला आम्ही पडतो, बघूया ना. पडायचंच आहे ना. तर या मर्दांची टक्कर घेण्याची कोणी हिंमत करता कामा नये. असं दृश्य साऱ्या हिंदुस्थानात उभं राहिलं पाहिजे. आणि शिवतीर्थावरील डरकाळी हे 50 डेसिमल मध्ये बसणार नाही, बसू शकणार नाही. यंत्र फाटेल पण आवाज नाही